संजीवन म्युझिक थेरपी, सूर संजीवन म्युझिक थेरपी। सभागृहातील उपस्थित मान्यवर, उपस्थित संगीत रसिक जन हो आणि डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांना सर्वांना माझा नमस्कार। नुकतीच सरांना म्युझिक थेरपी विषयातील त्यांच्या या लक्षणीय व अद्वितीय कामाबद्दल व वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाबद्दल वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी या वतीने दिल्ली येथे अतिशय प्रतिष्ठित अशी डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे। याबद्दल सर्वात प्रथम मी सरांचे म्हणजे सुप्रसिद्ध सतारवादक डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांचे हार्दिक अभिनंदन करते। गेल्या 2 दशकांपूर्वी त्यांनी शोधून काढलेली सूर संजीवन म्युझिक थेरपी त्यांच्याकडून शिकण्याचे भाग्य मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी मी एक विद्यार्थिनी आहे, याबद्दल मी स्वतःला लकी समजते। सूर संजीवन ही अत्यंत शास्त्रीय अशी उपचार पद्धती आहे व ती केवळ आणि केवळ सरच शिकवू शकतात। मी जेव्हा या सूर संजीवन म्युझिक थेरपीचा कोर्स करायचं ठरवलं तेव्हा आधी काहीच अंदाज नव्हता की काय असेल, कसं असेल ते, कारण हल्ली म्युझिक थेरपी हा शब्द इतका बोकाळ आहे, त्यामुळे अगदी स्वस्त झालाय। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तर काही विचारूच नका। हा अमुक राग ऐका, हे रोग बरे होतात, तो तमुक रोग ऐका, ते रोग बरे होतील, किंवा या रागातील फिल्मी गाणी ऐका वगैरे वगैरे, या अशा सगळ्या तुमच्या सगळ्यांच्याच वाचनामध्ये हे आलं असेल। खरं पाहता असे राग ऐकून किंवा गाणी ऐकून मनोरंजन नक्कीच होईल, पण मनोरंजनासाठी बनवलेल्या संगीताने उपचार होतील का, तर ते संभवतच नाही। तर उपचारासाठी वेगळ्या अशा शास्त्राधार असलेल्या संगीताची आवश्यकता आहे व अशी शास्त्रशुद्ध संगीतोपचार पद्धती कट्टी सरांनी स्वतःच्या अथक अभ्यासातून, प्रगाढ चिंतनातून, प्रयोगातून, अनुभवातून शोधून काढली आहे, सिद्ध झालेली आहे। सरांनी ती सिद्ध केलेली आहे। आणि जेव्हा प्रत्यक्ष सूर संजीवन थेरपी शिकायला सुरुवात झाली तेव्हा खात्री पटली की हे संपूर्णपणे शास्त्राधारित आहे, विज्ञानाच्या पायावर आधारित आहे व म्हणूनच त्याचे सरांना एवढे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात। अभिजात संगीत, आयुर्वेद, आधुनिक विज्ञान या तिन्हीचा समन्वय साधून ही उपचार पद्धती सरांनी निर्माण केली आहे। त्यामुळे व्यक्तिपरत्वे सूर संजीवनचा उपचार वेगवेगळा असतो, टेलर मेड म्हणता येईल असे हे उपचार असतात। आम्हाला आमच्या कोर्सचा शिकवण्याचा भाग म्हणून जे प्रोजेक्ट करायचे होते त्यापैकी मला स्वतःलाच 10 पैकी 7 जणांचे फीडबॅक आले आणि त्यातली 7 पैकी 4 जणांना सुरांच्या उपचाराचा खूपच चांगला परिणाम झाला आणि काहींना थोडाफार परिणाम झाला। ही माझ्यासाठी किंवा आम्हा शिकणाऱ्यांच्यासाठी खूपच एनकरेजिंग गोष्ट आहे, हुरूप देणारी गोष्ट आहे। सरांच्या या सूर संजीवन म्युझिक थेरपीची जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या विकारातून बाहेर पडण्याला, त्रासातून मुक्त व्हायला मदत मिळावी व यासाठी सरांच्या शिकवण्याचा जास्तीत जास्त इच्छुकांनी फायदा करून घेऊन सूरसंजीवक बनावे व समाजाची सेवा करावी। शिकवताना सरांची वारंवार रिव्हिजन करण्याची पद्धत आणि कधीही आम्हाला रॅपिड फायर सारख्या प्रश्नांना तोंड द्यायची सवय लावल्यामुळे हा अवघड अभ्यासक्रम आम्ही पुरा करू शकलो। त्याबद्दल सरांना धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत। या विषयातील त्यांचे प्रगाढ ज्ञान, या विषयावरील त्यांची हुकमत बघून खूप आश्चर्यचकित व्हायचं व सरांबद्दलचा आदर आणखीनच दुणावतो। पुढील अनेक बॅचेसमध्ये अनेक सूरसंजीवक तयार करण्यासाठी सरांना मी शुभेच्छा देते। आजच्या या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने मला काही बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सरांचे आभार मानते व आपली रजा घेते।